क्या हुआ मित्रांनो? ए लॉस आज डाऊन साईडला जॉकपॉट मूव्ह झाले ना, आपण इथं लॉस घेतले. तर ॲक्च्युली आपलं एक 250च्या नियर बाय लॉस असतो. पण आज झालं काय मार्केटमध्ये हे पण बघा, एकदम खतरनाक. माझं एस एलच हिट झालं नाही. मी एस एल लावलेलं तुम्ही इथं बघू शकतात, 30 रुपयाला एस एल लावलेलं आणि 26ला मी पुट सेल केला होता आणि 30 रुपयाला मी एस एल लावला होता. एस एल हिटच झालं नाही. एस एल हिट होत नव्हतं, प्राईज 31ला गेली. मी इथं ऑर्डर पण इथं एक्झिक्यूट करायला बघितलं, रिजेक्ट म्हणायला लागलं. मग मला काय करायला लागलं, एस एल कॅन्सल करायला लागलं. कारण तो एस एल 30 रुपये होतं आणि प्राईज एकदमच मूव झाली 32 रुपयाला. मग काय केलं, एस एल कॅन्सल करून मग प्राईज एक्झिक्यूट केलं. मग त्यामध्ये काय झालं, माझं 150 रुपये म्हणजे 2 रुपये 20 पैसे जवळपास, म्हणजे 150 रुपयाचा जवळपास एक्स्ट्रा लॉस झाला आहे. मग एक्स्ट्रा लॉसच मला आज जास्तच म्हणजे आपल्या लिमिटपेक्षा जास्त 150 रुपये गेलेले आहेत आज. आपण मार्केटमध्ये तर कुठं ना कुठं 250 रुपये द्यायचं होतं, तर आपल्याला आज 400 रुपये द्यावं लागतं आहे. आणि ब्रोकरेज जर पकडलं तर 430 रुपयाच्या नियर बाय आज आपला लॉस झालेला आहे. आपण जे की प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करतो 400 रुपये, तर आपला लॉस झाला आहे. म्हणजे 1:1 गेलेलं आहे. बघूत एंड ऑफ मंथमध्ये काय रिझल्ट येतात ते पण आपल्याला दिसणारच आहे. तर चला, मी माझ्या ट्रेड मी का घेतला आणि कुण्या टाईममध्ये घेतला आणि त्यानंतर मार्केट कुण्या साईडला मुवमेंट झालं इथं बघू आपण. आज मार्केटमध्ये एकदम टॉप, मी जिथं एंट्री केलो ना तिथूनच मार्केट अप साईडला मुवमेंट केलं होतं. कारण माझी जी लेवल असते एंट्री करायची तेच एक बॉटम असतं मार्केटचं. आणि तुम्ही माझे पाठीमागं जर व्हिडिओ बघत असाल तर मी बॉटमलाच ट्रेड करायचा प्रयत्न करतो आहे. तर बॉटम बनलं पाहिजे होतं तिथं, आणि ते जर बॉटम ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर झालं तर मार्केट आपल्या पूर्ण अगेन्स्ट जाते. त्या दिवशी माझं जिथं एस एल हिट होतं ना तिथं पूर्ण मार्केट आपल्या विरोधात जाते. तर बघा टाईम बघा तुम्ही, इथं दिसत असलेला ॲरो 2 इथं मी सेल केलेला कॉल आणि इथं माझा एस एल हिट झालेला. तुम्हाला मी हे लावून दाखवतो. आपलं बघा प्राईज ही होती काय तर 26 रुपये 10 पैसे इथं. आता बघा मी किती डॉटला एंट्री करायचा प्रयत्न करतो आहे, एकदम डॉट. आपली ही जेव्हा रेड ग्रीन कॅन्डल बनली, ही वाली ग्रीन कॅन्डल, मार्केट 2 दिवस झाला अप ट्रेंडमध्ये होतं. मग आपण डाऊन साईडचा ट्रेड घेऊ शकत नाही. आणि हे वाले ग्रीन कॅन्डल बघून मला इथं वाटलं की आता मार्केट इथनंच रिव्हर्स होऊ शकते. त्याला बी एक लॉजिक आहे. आणि रिट्रेसमेंटच्या ह्याच्यावर मी ट्रेड करतो, आपला फिगोचा रिट्रेसमेंटच्या ह्याच्यावर. आणि तिथं जर मला एखादी चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल दिसली तर तिथं मी ट्रेड करतो. आता बघा 26 इथं तुम्ही बघा हेवाला चार्ट मोठा करतो मी. 26-33 रुपयाला माझी एंट्री प्राईज होती आणि माझा स्टॉप लॉस होता इथं ह्या कॅन्डलचा हाय. तर 30 रुपये इथं माझा स्टॉप लॉस होता, 30 रुपयाच्या नियर बाय इथं. आणि माझं टार्गेट कुठं ना कुठं ह्या लेवल होत्या 1:2च्या जवळपास आपलं टार्गेट होतं. तर इथून आपल्याला टार्गेट देणं मार्केटसाठी खूप इझी होणार होतं. पण 1 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये घेतो. मार्केट अगेन्स्ट गेले म्हणून एक ठीक आहे, आपला लॉस झालेला आहे. पण असं डेली होऊ नये बस, एवढंच, दुसरं काय नाही आहे. हो बघा माझं एंट्री बघा, मी कुठे घेतलं मी 30 एंट्री कितीला होती माझी, 26-10. 26-10 हे बघा 26-10 डॉट इथे एंट्री होती माझी. आणि तिथूनच कसं पाठीमागं बघा सेलिंग झाली, इथं सेलिंग आली एवढी. हे रिट्रेसमेंट घेतलं, इथून डाऊन साईडला जायचे खूप चान्सेस होते. पण मार्केटला आज डाऊन जायचं नव्हतं, फुल वन साईड पळायचं होतं. त्याच्यामुळे मार्केटनं तसं केलेलं मुवमेंट. आणि माझं एस एल ह्याच्या हायला होता, इथं एस एल होता आपला. इथं एस एल काहीतरी इथं होता माझा, ठीक आहे. आणि हे आपलं टार्गेट घ्यायचं होतं. चला काय नाही, खूप ज्याने पुट इथून घेतले त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाला असणार आहे.
हे बघा आपल्या अगेन्स्ट किती गेले मार्केट. काय आहे ना, इथूनच डाऊन साईडला जायची पॉसिबिलिटी ह्याची जास्त होती. इथून इथवर तर यायला येणारच होतं हे, पण गेलं वापस आपल्या ऑपोजिट साईडला. काही विषय नाही आहे. खूप मुवमेंट केले. मला तर वाटतं उद्याच्याला आपल्याला पण पुटं सेल करावं लागेल. बघू काय असणार आहे. तर आजचा दिवस आपला लॉसचाच आहे आणि ₹150 आपले आज एक्स्ट्रा गेलेत. त्यामुळं उद्या आपलं हे सेल थोडंसं कमी असणार आहे. माझं डेली एक 300 नियर बाय मी लॉस घेऊ शकतो. तर आज आपला ₹100 म्हणजे ₹150 आजचा जर लॉस एक्स्ट्राच आहे. तर उद्या आपल्याला ट्रेड करायचा की नाही त्याच्यावर पण बघू. कारण उद्या एक ₹150 पर्यंतचे सेल घेऊ शकतो आणि ब्रोकरेज वगैरे लागले तर 180चा ट्रेड होऊ शकतो. आणि प्रॉफिट जर घ्यायचं असलं तर आपल्याला उद्या प्रॉफिट पण ₹300 प्लस प्रॉफिट इथं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर घेतलं तर आपण ₹400 आपण घेऊ शकतो आहे. बघूत उद्या काय होतं आहे काय नाही.